नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे पहा मित्रांनो, आपण दररोज आपल्या चॅनलवर जे नवीन भरती सुट्टी त्याचा व्हिडिओ टाकतो, पण आता काय आहे वेगळे ही तुम्ही आता ही वर्दी ओळखलीच असेल मित्रांनो। ही वर्दी आहे मित्रांनो महाराष्ट्र वनरक्षक जी मित्रांनो महाराष्ट्र फॉरेस्ट गार्डची वर्दी आहे। तर मित्रांनो आपण मागे पण व्हिडिओ टाकणार आहे। मार्च 2024 1684 रिक्त पदे त्यांनी जाहीर केली ती। तर ते आता मित्रांनो थोड्या दिवसात वनरक्षक भरती येणार आहे। परत भाऊ वनरक्षक भरती येईल, सगळं होईल, पण व्हायचं नाही की अभ्यास कसा करायचा, काय कसा करायचा, तर भाऊ त्याचा पण आपण एक व्हिडिओ टाकणार आहे। अभ्यास कसा करायचा, ते शारीरिक पात्रता काय, भाऊ कोणतं विषय त्याचं एकदम डिटेल्स माहिती। पण आता मित्रांनो आता आपण काय केलेलं आहे ते पहा। वनरक्षक भरती 2024ला मित्रांनो जी वनरक्षक भरती झाली त्याची TCS पॅटर्ननुसार आलेले सर्व प्रश्न आता मित्रांनो आपण एक सिरीज चालू केलेली आहे। त्यात मित्रांनो मराठी, इंग्रजी, GK आणि बुद्धिमत्ता हे चारही विषय आपण कव्हर करणार आहे। तर आपण आता सुरुवाती मराठी विषयापासून केलेली आहे। अबाउट TCS पॅटर्ननुसार जी 2024ला भरती झाली तर मराठी विषयाला जे 15 प्रश्न आले मित्रांनो, आपण प्रत्येक मुळाकडून आन्सर की घेतलेले आहे। आन्सर की त्या आन्सर कीनुसार आता त्यातले प्रत्येक विषयाचे जे 15 प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। तर आता आपण मित्रांनो घेतलेला मराठी विषय घेतला। स्टार्टिंगला मराठीचे जे 15 प्रश्न जे 2024ला पडलेले मित्रांनो, एकदम मित्रांनो रिअल आन्सर की मधले प्रश्न आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्याचं आपण आता डिस्कशन करू, जेणेकरून तुम्हाला एक फायदा होईल की बाबा परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून आपलं सिलेक्शन मित्रांनो पक्क होईल। आपण मग फापट पासार वाचून काही फायदा नाही मित्रांनो। आता नेमकं TCS फोकस काय करते, TCS फोकस करते मित्रांनो वाक्प्रचार, म्हणे, शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी मित्रांनो ह्याच्यावर फोकस करते। आणि आपण पूर्णपणे मराठीचा सिलेबस वाचून काढून त्यात काय फायदा नाही मित्रांनो। आता जे TCSचे प्रश्न विचारते त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो नक्कीच आपण आउट ऑफ मार्क मराठी विषयात घेऊ शकतो। त्याप्रमाणे मित्रांनो प्रत्येक मित्रांनो जे मराठीचे क्वेश्चन आले तर एक मराठी विषय टेस्ट सिरीज चालू करणार, त्यानंतर इंग्लिश, GK आणि बुद्धिमत्ता सर्व प्रश्न मित्रांनो आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत। तर आपण स्टार्टिंग केलेली आहे मित्रांनो मराठीपासून। चला तर पाहू। तरी पहा मित्रांनो, हे जी मित्रांनी जो आपल्या मित्राकडून जे आन्सर की घेतले त्याचा एक स्क्रीनशॉट टाकला आहे ते बघा मित्रांनो। पहिला प्रश्न आहे मराठीचा, ते पहा, जोडीने येणारे शब्द ओळखा। तर हे पर्याय दिले आहेत, गोल भूगोल, तत्वमत्व, सुखदुःख आणि हर्ष आर्ष। तर मित्रांनो जोडी येणारे शब्द कोणता आहे, उत्तर पर्याय क्रमांक 3 सुख दुःख, हे त्यांना पहिला प्रश्न। त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, हे पहा, रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता। मित्रांनो शब्द समूहाचा शब्द आहे, तर पर्याय क्रमांक 1 भांडखोर, 2 नंबर शांत, 3 नंबर धीट आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे मितभाषी। तर याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मितभाषी। मोजके बोलणे याला कोणता आहे मित्रांनो, मोजके बोलणे या शब्द समूहासाठी एक शब्द आहे, तो आहे म्हणजे मितभाषी। तर त्याचप्रमाणे मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 पहा। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रमाण लेखानुसार अचूक शब्द कोणता। मित्रांनो अचूक शब्द कोणता आहे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 प्रावीण्य पाहिलेलं आहे। विला मित्रांनो दुसऱ्या व्हॅरायटी आहे मित्रांनो। आणि विला दुसरी व्हॅरायटी, पहिली व्हॅरायटी नसती। तर अचूक शब्द आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 प्रावीण्य। तर आता मित्रांनो प्रश्न 4 मराठी प्रश्न 4 येतोय, कोणतं पहा, उंटाचा डॅश डॅश वाळवंटातून जात होता या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेल। तर मित्रांनो उंट्याचा काय असतो, तांडा असतो। त्याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जमाव नसतो मित्रांनो। जमाव मित्रांनो आपल्या लोकांचा जमाव त्याला म्हणतात, टोळे येते मित्रांनो झुंड, तर याचा उंट्यांचा असतो मित्रांनो तांडा, हे पर्याय क्रमांक 1 तांडा हे उत्तर बरोबर आहे। तर मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 5 पहा मराठीचं काय, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती आहेत। मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय कोणते ते ओळखायला सांगितले त्यांनी। तर पर्याय क्रमांक रस्त्यातून व जाताना, पर्याय क्रमांक 2 रस्त्यातून व चालावे, पर्याय क्रमांक 3 जाताना व चालवे व पर्याय क्रमांक 4 सावकाश व जपून। तर मित्रांनो याचे उत्तर आहे मित्रांनो सावकाश व जपून। कोणती मित्रांनो 2 क्रियाविशेषण अव्यय ती आहेत सावकाश व जपून। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे या वाक्यातील विशेष नाम विचारण्यात विशेष नाम। तर पर्याय क्रमांक पक्षी, 2 आहे उंच, 3 आहे गरुड आणि 4 आहे उडणारा। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे गरुड। गरुड हे काय विशेष नाम आहे। पक्षी मित्रांनो सामान्य नाम झालं आणि पर्याय क्रमांक 3 गरुड हे विशेष नाम आहे। तर मित्रांनो आता पर्याय क्रमांक 7 पाहू, तो काय विचारलाय हे पहा। प्रश्न क्रमांक 7,
अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा. तर मित्रांनो पर्याय क्रमांक वेळेवर झोपावे. पर्याय क्रमांक 2 आपल्याला पुरेल तेवढे अंथरूण टाकावे. पर्याय क्रमांक 3 आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. पर्याय क्रमांक 4 आळस करू नये. तर अंथरूणपासून पाय पसरावे याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 पहा. वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार कोणता. वाक्याचा प्रकार विचार मित्रांनो. पहिलं प्रश्नार्थी वाक्य, दुसरं विधानार्थी वाक्य, तिसरं उद्गारार्थी वाक्य व चौथं आज्ञार्थी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आज्ञार्थी वाक्य. प्रश्नार्थी कसं होतं शेवटी प्रश्नचिन्ह असलं पाहिजे मित्रांनो. तर विधानार्थी विधान असेल तर विधानार्थी. उद्गारार्थी वाक्य म्हणजे शेवटी जर उद्गारार्थी चिन्ह असेल आणि वाक्यात जर उद्गार केलेला असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्य. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आहे तो पहा. खालीलपैकी प्रमाण लेखानुसार अचूक शब्द कोणता. आशीर्वाद. तर मित्रांनो आशीर्वाद हे शला मित्रांनो दुसरी ओलांटी आणि वर रफारा असतो. तर मित्रांनो अचूक शब्द कोणता आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद हा मित्रांनो अचूक शब्द आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 पहा. आभाळ फाटणे या वाक्यभराचा अर्थ खालीलपैकी कोणता. तर पर्याय सर्व बाजूने संकट येणे, दुसरं ओला दुष्काळ पडणे, तिसरं विजा चमकणे, चौथं पाऊस पडणे. ते मित्रांनो आभाळ फाटणे या वाक्याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1 सर्व बाजूनी संकट येणे. सर्व बाजूने संकट येणे त्याला वाक्य कोणता मित्रांनो आभाळ फाटणे. आपण आपल्या साध्या बोली भाषेत यूज करतो आभाळ फाटणे. त्याचा अर्थ काय होतो सर्व बाजूनी संकट येणे. प्रश्न क्रमांक 11 पहा मित्रांनो. कळीचा नारद या वाक्यभराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे. पर्याय क्रमांक 1 बोबडे बोलणारा, दुसरं पराक्रमी व्यक्ती, तिसरं आळशी मनुष्य व चौथे भांडण लावणारा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भांडणे लावणारा. कळीचा नारद म्हणजे काय थोडक्यात भांडणे लावणारा. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. 12वा प्रश्न काय तो पहा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते. तर पर्याय क्रमांक 1 सुंदर, 2 नंबर मैत्रीण, 3 नंबर राधा. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आहे ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ती. प्रश्न 13 पहा मित्रांनो. असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. पर्याय क्रमांक 1 संतोष, 2 नंबर चिंता, 3 नंबर मोद, 4 नंबर भावना. तर असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो संतोष. असंतोष हे मित्रांनो विरुद्धार्थी शब्द आहेत. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे ते संतोष. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे. मोर थोयती नाचू लागला, नाचू मोर थोयती, नाचू लागला मोर थोयती, थोयती नाचू लागला मोर. तर मित्रांनो अचूक वाक्य कोणते आहे बघा. मोर थोयती नाचू लागला हे मित्रांनो अचूक वाक्य होईल. तर आपण बोलीभाषेत पण म्हणतो मित्रांनो मोर थोयती नाचू लागले हे अचूक वाक्य होईल. प्रश्न 14चं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो प्रश्न 15 आहे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौकडे या वाक्यातील हर्ष शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे दुःख, 2 नंबर आहे आनंद, 3 नंबर आहे विस्मय, 4 नंबर आहे अचंबा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंद. तर मित्रांनो हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे आनंद आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर हे मित्रांनो मराठीचे झालं 2024ला मित्रांनो जे TCSने वनरक्षक म्हणजे महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड या भरतीला विचारलेले 15 प्रश्न आहेत मित्रांनो. जर तुम्ही एक काम करा मित्रांनो हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या किंवा अथवा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो याचा वापर होईल. आता तुम्हाला समजलं असेल जास्तीत जास्त TCSने फोकस केला आहे ते मित्रांनो शब्दसमास शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी आणि थोडक्यात मित्रांनो थोडासा ग्रामरचा पार्ट. तर मित्रांनो तुम्ही आता लक्ष घेतलं पाहिजे आपण अभ्यास जास्त फोकस काय दिला पाहिजे तर जास्त फोकस दिला मित्रांनो शब्द ह्या वाक्यप्रचार म्हणी ह्याच्यावर दिला पाहिजे जेणेकरून मित्रांनो TCS पॅटर्न त्यानुसार प्रश्न विचारले त्या पॅटर्नने आपल्याला अभ्यास केला तर मित्रांनो नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. हे झालं मित्रांनो
मराठीचे 15 प्रश्न, उद्या आपण मित्रांनो GKचे 15 प्रश्न घेऊ. त्यानंतर मित्रांनो असंच मित्रांनो सिरीज चालू करू, मराठी GK, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर बुद्धिमत्ता, परत GK मराठी. असं मित्रांनो आपण पूर्णपणे भरतीपर्यंत सर्व विषय कव्हर करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला समजेल मित्रांनो अभ्यास म्हणजे प्रिव्हियस इयरचा खूप फायदा होतो. जर प्रिव्हियस इयर म्हणजे आपल्याला समजतं बा हा पॅटर्न कसा विचारतो आहे, प्रिव्हियस इयरचा खूप खूप फायदा आहे मित्रांनो. आपण असं मित्रांनो आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन मी स्वतः तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे, की जेणेकरून तुम्हाला परत मित्रांनो म्हणजे असं एकदम व्यवस्थित समजलं कसं आन्सर कसं काढायचं, एकदम डिटेल्स माहिती मी सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो जर ह्याच्यात पण अजून काय तुम्हाला शंका असतात तर कमेंट नक्की करून सांगा मित्रांनो. भरतीबद्दल अजून काय माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. आणि आपला एक मित्रांनो हा नवीन प्रयत्न होता, जेणेकरून आपल्याला तळागाळातल्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन द्यायचे मित्रांनो, जेणेकरून आपले तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ गेला पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला भेटू पुढच्या वेळी. जय हिंद.